खरं तर दिवाळीचे दिवस आहेत। दिवाळी प्रत्येकासाठी आनंद घेऊन येते, चैतन्य घेऊन येते। परंतु नागपूरमध्ये येलोरे कुटुंब असं आहे की ज्यांना खरं तर ही दिवाळी कशी साजरी करायची हाच मोठा प्रश्न आहे। त्यांच्यावरती नेमकं काय संकट आलेलं आहे तुम्हीच पहा। नागपूरच्या धंतोली परिसरात राहणाऱ्या येलोरे कुटुंबाला यंदाची दिवाळी घराबाहेर काढावी लागली आहे। सावकाराच्या गुंडांनी जगणं मुश्किल केल्याची या कुटुंबाची तक्रार आहे। कर्जाची परतफेड केल्यानंतरही सचिन लुटे नावाचा सावकार घरात पाऊल ठेवू देत नसल्याचा येलोरे कुटुंबियांचा आरोप आहे। आणि जसं सामान उतरवायला लागलो सर, तर त्याने एकाएकी आमच्यावर तलवाराचा हमला केला। कोणी नाही, तलवाराच्या सामने कोण येणार साहेब? गुंडे माणूस, सावकार माणूस, पैसेवाले माणसं आम्हाला पैसा चालन म्हणते, तुम्ही नाही चालणार म्हणते, तुम्ही आमच्या सामने पुरणार बी नाही म्हणते, आमचे पैसे आहे म्हणते सावकारीचे। या प्रकरणी येलोरे कुटुंबानं पोलिसात धाव घेतली, मात्र पोलिसांनी फक्त नावापुरती कारवाई केल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्ही 4:30 वाजतापासून तर सकाळचे पहाटेचे 4:30 वाजेपर्यंत बसून राहिलो, तरी पोलिसवाल्यांनी आमची काही केअर नाही केली, काही दखल नाही घेतली। मी पोलिसवाल्यांना एकच विचारलं की तुम्ही त्याची तलवार का जप्ती करत नाही, तर पोलिसवाले म्हणे बाई त्यांची गांधी चालते म्हणे, तुम्ही नाही चालू शकत म्हणे। तर हा सावकारीचा प्रकार नसून भिशीच्या पैशांच्या वादातून हे भांडण उद्भवल्याचं पोलीस सांगतायत। हे त्यांचं 1.5 वर्षापासून, साधारणपणे 1.5 वर्षापासून आपसातलं भांडण चालू असून तर भिशीच्या पैशावरून त्यांच्यात वाद आहे। येल्लोरे कुटुंबाने त्यांच्याकडून पैसे घेतलेले होते, ते पैसे परत केले नाहीत असं त्या कुटुंबाचं, लुटे कुटुंबाचं म्हणणं आहे। नागपुरात येलोरे कुटुंबियांप्रमाणेच अनेक गोरगरीब गुंडगिरीचं सावज ठरतायत। म्हणूनच खुद्द नितीन गडकरींनी नागपुरातील पोलिसांना गुंडांना ठेचण्याची तंबी दिली आहे। तुम्हाला दोन्ही हाताने जेवढं गुन्हेगारांना ठोकता येईल तेवढं पूर्ण ठोकून घ्या, काही चिंता करायचं कारण नाही। आणि या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहोत आणि तुमच्या नेतृत्वाखाली एक गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या असतील त्या बाबतीत तुम्ही कठोर कारवाई करावी अशी आमच्या दोघांची अपेक्षा आहे। जर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सर्वसामान्यांना कायद्याच्या रक्षणासाठी वणवण करावी लागत असेल तर इतर शहरांबद्दल न बोललेलंच बरं। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।